हॅलो गाईज, नमस्कार. तुमचं स्वागत आहे वेद मनाली होमली ट्रिप्स या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कुकरमधली अशी अंडा बिर्याणी इन्स्टंट. चला तर मग बघूया. पण सर्वात आधी त्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी पुदिना घेतला, 2 कांदे तळण्यासाठी आणि 2 फोडणीसाठी, 3 टोमॅटो आणि 4 मिरच्या. कांद्याला आपल्याला असं बारीक कापून घ्यायचं आहे तळण्यासाठी. इथे माझे कांदा, टोमॅटो, पुदिना आणि आपल्याला कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे. तर सर्वात आधी मी तेल आपण कुकरमध्ये टाकून घ्यायचं. मग त्यात तेल तापल्यावर कांदा असा हाय फ्लेमवरच तळून घ्यायचा, नंतर तो नरम पडतो. तर इथे आपला कांदा आता तळून झालेला आहे. तुम्ही बघू शकता असा कांदा एकदम कुरकुरीत होतो. तो आपण आता काढून घ्यायचा. तर इथे मी उकडलेली अंडी घेतली 6. त्यात तुम्हाला असे मध्ये मध्ये कट करायचे ह्याच्यात मसाला जाण्यासाठी आणि चांगली टेस्टसाठी. तर इथे मी असे सगळ्या अंड्यांना असे कट करून घेतले. तुम्ही बघू शकता कसं कट करायचे ते. मग आता त्याच कांद्याच्या तेलात आपल्याला अंडीसुद्धा अशी फ्राय करून घ्यायचे. मी आता अशी अंडी सगळी कुकरमध्ये टाकली. त्यात आपण आता थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट, रेड चिली पावडर टाकून घ्यायचे आणि परतून घ्यायचं. थोडेसे असे फ्राय झाल्यावर आपल्याला ती अंडी काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात कसे ते कलर आलाय त्याला, तसे काढून घ्यायची. आता आपण परत त्याच तेलात खडा मसाला टाकायचा, जसं की तमालपत्र, वेलची, लवंग आणि मिरच्या टाकायचे. ते आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं. ते सगळं चांगलं परतून झालं की त्यात आपण उभा चिरलेला कांदा टाकायचा आणि तो पण चांगला नरम कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा. इथे आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. आता आपण त्यात उभे चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे. टोमॅटोसुद्धा असे छान परतून घ्यायचे. आणि त्यात थोडासा पुदिना, कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायचे आणि मग चांगलं सगळं असं एकदम परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आता चांगलं तेल सुटायला लागलं. तर त्यात आपण धना पावडर टाकायचे 1 चमचा. ते पण चांगलं असं परतून घ्यायचे. मग त्यात आपण 3 चमचे बिर्याणी मसाला टाकायचा. तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला घेऊ शकता.
बिर्याणी मसाला टाकल्यावर हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं. मग त्यात थोडं मीठ चवीनुसार टाकायचं आपल्याला. आणि हे सगळं असं चांगलं मिक्स करून झाल्यावर आपल्याला त्यात दही टाकायचं आहे. मी इथे 4 चमचे दही टाकते. पण दही टाकताना आपल्याला गॅस बंद करायचा आहे किंवा स्लो करू ठेवू शकता, नाहीतर दही फाटलं जातं. आता मी इथे स्लो गॅसवर 4 चमचे दही टाकून घेतले आणि असं चांगलं मिक्स करायचं. इथे असं 2 ते 3 मिनिट आपण परतून घ्यायचे. तोपर्यंत आपण इथे मी 1 ग्लास बासमती तांदूळ घेतले. मी बिर्याणीचेच तांदूळ घेतले. ते स्वच्छ धुवून आपण ह्यात आता ॲड करायचे. ह्यात मी असे तांदूळ टाकले. इथे मी ज्या ग्लासने आपण तांदूळ घेतले त्याच ग्लासने 1 आणि पाऊण ग्लास पाणी टाकायचं आणि हे असं मिक्स करून घ्यायचं. हे असं चांगलं मिक्स करायचं. आता परत त्यात थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. आधी आपण मीठ टाकलं होतं म्हणून ह्या वेळेला थोडंसं कमी टाकायचं. चांगलं मिक्स करून झाल्यावर त्यात आपण पुदिना आणि जो पण तळलेला कांदा होता तो टाकायचा. हे असे सगळे टाकून घ्यायचं आणि मग त्यात आपण तळलेली अंडीसुद्धा टाकून घ्यायची. त्यात आता आपण परत 1 लेयर पुदिन्याचे टाकायचे. पुदिन्याने खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे पुदिना आपल्याला अजिबात स्किप करायचा नाही आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. परत 1 लेयर आपण तळलेल्या कांद्याचे टाकायचे. असे 1 लेयर बनवायचे. मग त्यात असं 1 चमचा थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि कुकर बंद करायचा. 3 शिट्ट्यानंतर आपली ही बिर्याणी बनवून एकदम रेडी होते. तुम्ही बघू शकता 3 शिट्ट्यानंतर आपली बिर्याणी रेडी आहे खाण्यासाठी. एकदम चवीला खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की बिर्याणी कशी झाली आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.